साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मातंग आघाडीचे नाशिक महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक सनी त्रिभुवन यांच्या वतीने नाशिक शहरासह त्रिमूर्ती चौक येथे अन्नदान व लाडू वाटप करण्यात आले। दरम्यान यावेळी आरपीआय नेते प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे, महिला आघाडीच्या मनालीताई जाधव, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, अण्णासाहेब पाटील, अनिल मटाले, संदीप गायकर, यशवंत पवार, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती धात्रक, धरम गोविंद आदी जण मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी त्रिभुवन परिवाराच्या वतीने मान्यवरांचा यशोचित सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच मान्यवरांच्या हस्ते अन्नदान व लाडू वाटप करण्यात आले। या प्रसंगी नवीन नाशिक जयंती अध्यक्ष अक्षय निकम, प्रतीक सोमवंशी, प्रशिक अंभोरे, दीपराज सोनोने, ओमकार भापकर, देवेश शेळके, राहुल इंगळे, अविनाश पवार, नागेश जाधव, गणेश जाधव, विनोद जाधव, प्रथमेश त्रिभुवन, ईश्वर त्रिभुवन, कृष्णा त्रिभुवन, मीराताई त्रिभुवन, जया दणके, रत्ना जाधव आदी त्रिभुवन परिवार तसेच मित्र परिवार आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी पीएल ग्रुप महाराष्ट्राच्या राज्याच्या वतीने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वांना प्रथम खूप खूप शुभेच्छा देतो। आज जो या महापुरुषांचा जयंती निमित्त आज आपण काय खरं तर एक संकल्पना करणं गरजेचं आहे की शिखा संघटित व्हा, संघर्ष करा। हे जरी बाबासाहेबांनी आपल्या मनी रुजवलंय, पण त्याचा पायंडा हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलंय आणि हे आपणही आपल्या पुढच्या पिढीला शिकून सवरून व संस्कार घालून त्यांना संघर्ष करण्याचा बळ द्यावं हीच मी शुभेच्छा देतो। जय भीम, जय संविधान। भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आपण सर्व इथे जमलो आहोत। तुम्हाला सर्वांना मी या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। अण्णाभाऊ साठे हे खरं तर एक साहित्यकार, लेखक, कवी आणि त्यांनी विशेष म्हणजे फकीरा ही कादंबरी त्यांची खूप गाजली। त्याचप्रमाणे त्या कादंबरीला पुरस्कार सुद्धा मिळाला। त्या त्यांच्या वाणीमधून समाजाचं प्रबोधन करत असत किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असत। अशा या महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करते आणि या जयंतीच्या परत एकदा शुभेच्छा देते। धन्यवाद। त्रिभुवन आणि त्याच्या परिवाराचं एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा। रूढी परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे। सण उत्सव कोणताही जाती धर्माचा असो, नवरात्र, गणपती, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम पासून तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेपर्यंत ह्या जयंती महोत्सव कमी जास्त प्रमाणात साजरा करून हा चौक त्यांनी जसं काय रूढी आणि परंपरा संस्कार निर्माण करण्याचा सुरुवात केली आहे। मला त्या परिवाराचा सार्थ अभिमान, त्याच्याबरोबर त्यांना साथ देणारा सर्व आया बहिणी, लेकीबाळी, सर्व परिवार यांचा पण मला सार्थ अभिमान। मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सार्थ अभिमान यासाठी की 1.5 दिवसाची शाळा शिकून ह्या लेकराला ज्या पद्धतीनं तालीम दिली, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये गतिमान पद्धतीने योगदान दिलं आणि मग त्यांच्या नावाखाली रिकामे लोक पोट भरणारा तयार झालेत, पण तो खऱ्या समाज हा वंचित पीडित राहिलेला आहे। त्यांना ज्या पद्धतीनं त्यांची प्रगती व्हावी त्याची सवलती मात्र दुसरे घेतात, त्या सवलतीपासून आपल्याला वंचित ठेवतात। त्यासाठी मात्र माझी अपेक्षा अशी आहे की आपण या निमित्ताने एकत्र राहिलं पाहिजे, नाहीतर मग बाळगला पाहिजे। ते कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणता झेंडा घेऊन गेले होते ही महत्वाची भूमिका नाही। ते संयुक्त महाराष्ट्रासाठी किती ताकदीने लढलेत। अनेक कथा, कादंबऱ्या, निबंध, प्रबंध लिहून जनजागृतीचं काम त्यांनी केलेलं आहे। मगरा नेत्या माणिक गिळले चोर झाले साव, मगरा नेत्या माणिक गिळले चोर झाले साव, जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव। या उक्तीप्रमाणे ज्या अण्णाभाऊ साठे आमची अपेक्षा आहे, आम्ही वारंवार प्रत्येक ठिकाणी सांगत असतो
की या महापुरुषाला मरणोत्तर का होईना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे मोदी साहेबांना भेटून प्रत्यक्ष त्याची मागणी करतायत, पत्र दिलंय. तशाच पद्धतीने आपण सुद्धा आपण एक संघटित राहावं. हे तर मी मगाशी सांगितलं, पोरगा मांगाचं रोबाबात कसं राहतंय रे, बंगल्यात कसं राहतंय रे, गाडीत कसं फिरतंय रे, मग तुझ्या काही बापाचं जातंय रे. तर कोणाच्या बापाचं जाण्यापेक्षा आम्ही आमच्या बापाच्या जीवावर जगलो पाहिजे, स्वाभिमानानं जगलो पाहिजे, अभिमानानं जगलो पाहिजे. त्यांचा रूढी परंपरा, त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण जिद्दीने काम करावा. सण उत्सव साजरा करून जमणार नाही तुम्हाला मला, त्याचे विचारधारा आपल्याला पुढे नेली पाहिजे. यासाठी आपण गतिमान पद्धतीने एकत्र राहा. आगामी निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आपल्या विचारधारेचेच लोक कसे निवडून येतील ही सुद्धा खोनगाठ आपण मनाशी बांधा. कोण येतील आणि कोण जातील आपल्याला काही घेणं नाही. हा पठ्ठ्या तुम्हाला माहिती आहे, जय भीम मला पठ्ठ्या असेल पण कट्टर लवजी म्हणणार आहे. म्हणून जय भीम, जय लवजी, जय रोहिदास, जय महाराष्ट्र, जय संविधान म्हणायला लाजायचं नाही. भूषण लोंढेच्या दीक्षा. आज रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित झालेले होते. तसेच आमचे गुरुवर्य प्रकाशजी लोंढे साहेब यांचे इथं आगमन झाले. तसेच आमचे नाशिक जिल्ह्याचे बुलंदतोफ भूषणभाईजी लोंढे यांचे इथं आगमन झाले. तसेच नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांचे इथं आगमन झाले होते. व आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे मी आभार मानतो. व तसेच आमचे जे आपली 14 एप्रिल साजरे होते, ज्या पद्धतीने 19 फेब्रुवारी साजरे होते, त्याच पद्धतीने 1 ऑगस्टही जोरात धूमधडाक्यात साजरे होत असते. तरी यावर्षी ज्या उत्साहात आम्ही साजरे केली त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही अजून अतिउत्साहात साजरी करण्याचा प्रयत्न करू असे आपला ग्वाही देतो. आपण कार्यक्रम काय व या ठिकाणी अन्नदान व लाडू वाटप याचा कार्यक्रम आमचे मार्गदर्शक दिगंबर शेठ त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला आहे. व अण्णाभाऊ साठे मित्रमंडळातर्फे आलेल्या सर्व समाज बांधवांचे व मान्यवरांचे मी स्वागत करतो, आभार मानतो. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मातंग आघाडी यांच्या वतीने त्रिमूर्ती चौक सिडको या ठिकाणी भव्य अन्नदान व लाडू वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रिपाई उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख माननीय प्रकाशजी लोंढे साहेब, त्याचप्रमाणे दीक्षाताई लोंढे, त्याचप्रमाणे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणजी लोंढे साहेब हे उपस्थित होते. गेल्या 10 वर्षापासून आमच्या त्रिभुवन परिवाराच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय आम्ही नेहमी आयोजित करत असतो. ही पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही सदैव राबवत राहणार आहोत. आज उपस्थित अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे व मानचे खूप खूप मनापासून जय भीम, जय लवजी, जय शिवराय, जय संविधान. नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात, सिडको.